आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते सचिन भाऊ अहिर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आज सर्वांचं लक्ष होतं मुंबई महानगरपालिकांकडे आणि इतर महानगरपालिकांच्या मतदान प्रक्रियेकडे, परंतु आजचा संपूर्ण दिवस गोंधळाचा गेला. उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतले, राज ठाकरेंनी आक्षेप घेतले. उद्धव ठाकरेंनी बूथवरती देखील भेटी दिल्या, तुम्ही देखील त्यांच्यासोबत उपस्थित होतात. काय नक्की बूथवरती जाणवलं? मतदारांनी देखील आक्षेप मोठ्या प्रमाणात घेतलेत, व्हिडिओ देखील मतदारांनी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर टाकलेले आहेत. हे मुळामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर लोकशाहीचा उत्सव हा साजरा करण्यासाठी संपूर्ण मुंबईतला मतदार हा रस्त्यावर उतरत होता आणि त्यातूनच तुम्ही जर बघितलं असेल की एवढं गोंधळ झालं त्याची कल्पना ही कोणालाही होऊ शकत नाही की एका कुटुंबातला 4 व्यक्तींचं नाव असेल तर 2 व्यक्तीचा एक दुसऱ्या बूथमध्ये आणि दुसऱ्या 2 व्यक्तीचं दुसऱ्या बूथमध्ये. एवढंच नाही तर दोबारा नावाचं जे आम्ही बोलवतो त्याला स्टार करण्याचं काम जे केलं गेलं होतं त्याही देखील कुठेतरी स्पष्टता नव्हती. आणि शाहीच्याच बद्दल तर तुम्ही म्हणजे आश्चर्यजनक आहे. म्हणजे मला आठवते की मला ज्यावेळी माझा मतदानाचा अधिकार मिळाला त्याला आता 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष कालावधी गेला आहे. हे असताना पण देखील दुर्दैवाने म्हणावं लागेल की हे नवीन पेन ही संकल्पनाच काय हे समजायला तयार नाही आहे. म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की कुठेतरी या दोबारा मतदाराला मतदान करण्याचा अधिकार दिला जातो आहे का. लोअर परळसारख्या विभागामध्ये काही भागांमध्ये अशी तक्रार आली की त्यांनी मतदानाला गेल्यानंतर त्यांचं मतदान ऑलरेडी अगोदर झालं आहे. आम्ही आक्षेप घेतल्यानंतर मग ते दुसरी गंमतची गोष्ट अशी की त्याला परत मतदान करण्याचा अधिकार दिला गेला. म्हणजे याचा अर्थच समजत नाही आहे की काय चाललं आहे काय. म्हणजे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की हे गोंधळ निवळ मुंबईमध्ये नाही तर नवी मुंबईमध्ये काही ठिकाणी काही भागांमध्ये जाणून बुजून केले आहेत का हा संभ्रम निश्चितपणे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि आश्चर्यजनक अशी आहे की विरोधी पक्ष त्याच्याबद्दल आक्षेप घेतो आहे, मतदार आक्षेप घेतो आहे, पण सत्ताधारी काहीच बोलायला तयार नाही आहे. ना शाहीच्याबद्दल बोलायला तयार आहेत, ना हा गोंधळ झाला त्याच्याबद्दल कुठे स्पष्टता आणली पाहिजे किंवा तक्रार केली पाहिजे ह्याच्याबद्दल बोलायला तयार नाही. नवी मुंबईमध्ये तर स्वतः गणेश नाईक जे या राज्याचे मंत्री आहेत त्यांना 2 तास फिरावं लागलं. यातूनच हे स्पष्ट जातो की गोंधळ हा ठराविक भागांमध्ये केलेला आहे. अर्थात गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे, मग ते बोलू शकतात असं असतं आम्ही तिकडे का केलं, पण हे सर्वसाधारणपणे असं स्पष्ट दिसतं की ज्या लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर उतरले होते त्यांना निराश करण्याचं काम दुर्दैवाने प्रशासन, शासन आणि विशेषतः निवडणूक आयोगाने केलेलं आहे. आपण इतर ठिकाणी देखील असेच प्रकार झाले. तुम्ही म्हणतायत की विरोधकांनी आवाज उचलला, पण सत्ताधारीतल्या एकही नेते किंवा मंत्री कोणी बोलायला तयार नाही. मोठ्या प्रमाणात कलाकारांनी देखील यामध्ये सहभाग घेतला. कलाकारांनी देखील यामध्ये म्हटलं की अशा पद्धतीने काही प्रकार होत आहेत. स्वतःहून काही जणांनी तर स्वतः सामान्य नागरिकांनी व्हिडिओ बनवून टाकल्या की शाही अशा प्रकारे पुसली जाते. एकीकडे तुम्ही टीका करताय, परंतु मुख्यमंत्री म्हणतायत की असा कुठेही प्रकार होत नाही. निवडणूक आयोगाकडून असं सांगितलं जात आहे की ही शाही जी आहे ती अगोदरपासून हीच शाही वापरली जात होती. म्हणजे आश्चर्य आहे. तुम्ही स्वतः पत्रकार आहात आणि अनेक पत्रकारांनी पण देखील हा संशोधन म्हणून खरोखर वस्तुस्थिती आहे का बघितलं. आपल्याला माहीत असेल की आपले एवढ्या निवडणुका झाल्या का त्या शाही महिना 2 महिना जात नाही. काय याच्यामध्ये 6 महिने राहत नाही. म्हणजे दुसरी निवडणूक आली तरी आपल्याला ते शाही काढावे लागतात की आता मला परत मतदानाला जायचं आहे. अवघ्या काही तासामध्ये ही शाही निघते आणि राज्याचे मुख्यमंत्री थट्टा करतायत आणि निवडणूक आयोग सांगतात की ही शाही आणि पेन वापरला जातोय. मार्कर वापरले गेले. ही कुठचं काय चाललेलं आहे तुम्हाला माहीत आहे की या अगोदर जी शाही होती ती एक वेगळी शाही असते. त्या शाहीचा वापर वेगळ्या पद्धतीने केला जातो जेणेकरून ती शाही पुसता येणार नाही. मग त्याला अर्थच काय तुम्ही म्हणजे शाही जर पुसण्याचं काम जर होत असेल आणि मग तुम्ही दोबारा मतदाराला प्रोत्साहन देण्यासारखंच आहे. म्हणजे हे जाणून बुजून आहेत असं म्हटलं तर अयोग्य होत नाही. सर्वांचं लक्ष आता उद्याच्या दिवसावरती आहे, कारण की भाजप इतर महानगरपालिकांवरची आघाडी राखेल का आणि ठाकरे बंधू मुंबईची आघाडी राखतील का याकडे सर्वांचं लक्ष आहे. मतदान प्रक्रिया पार पडले, अजून देखील असं म्हटलं जाते की मुंबईमध्ये ठाकरेच येणार आहे. नक्कीच आहेत आणि लोकशाही ही जिवंत आहेत. ह्याचा उदाहरणच मुंबईकरांनी याला तीव्र निषेध करून, आरोप करून आणि विशेषतः 2-2, 3-3 प्रभागामध्ये आपलं नाव नाही तरी मतदारांनी मतदान केलेलं आहे. हे कौतुकास्पद आहे. त्या मतदारांचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे की काही जरी झालं तरी देखील या मुंबई महानगरपालिकेमध्ये
आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली भगवा आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतो की आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. गोंधळ सुरू असताना देखील अनेक नागरिकांनी स्वतःहून प्रतिसाद या निवडणूक प्रक्रियेमध्ये घेतला आणि उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन सिद्धेश नाईक सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.